काय होतं सुधीर नाही, अध्यक्ष महाराज, हक्कभंग आणि हरकतीचा मुद्दा ही अनुमती मांडग्यावर देण्याची प्रथा परंपरा अनेक वर्षापासून आहे. मी एक हक्कभंग दिला अध्यक्ष महाराज, माझ्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने, राष्ट्रभक्त देशभक्ताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, 5 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्याबाबत माझा अशासकीय ठराव मी मांडला होता आणि तेव्हा मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे विधानसभेचा ठराव करून पाठवला जाईल. मी केंद्रात जाऊन भेटूनही आलो. राज्याच्या अध्यक्ष महाराज, या नस्तीचा जेव्हा पाठपुरावा करतो तेव्हा असे अधिकारी तिथं सापडतात की स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या राष्ट्रभक्तांच्या संदर्भात फक्त वित्तीय कोणताही ताण नाही, फक्त विधानसभेचा ठराव करायचा अध्यक्ष महाराज. यामध्ये कोणतेही पैसे मागितले नाही आहे अध्यक्ष महाराज. यामध्ये भावनेचा आदर करायचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये जी जाज्वल्य राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली त्या राष्ट्रभक्त देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारतरत्नाचा प्रस्ताव आपल्याला पाठवायचा आहे. 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ठराव विधानसभा करेल असं सांगितलं आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी अशासकीय ठराव मांडला. तर जाहीरनाम्यामध्ये दिल्यावर 5 मार्च ते आज 23 जून आमचे नस्ती जर पुढे जात नसेल तर अध्यक्ष महाराज हा हक्कभंग माझा स्वीकारावा. खरं तर मी मंत्री महोदयांना विनंती केली, आपले नियम असे आहे की आपण मंत्री महोदयांवर हक्कभंग टाकतो, हाही बदल केला पाहिजे. मंत्री महोदयांची इच्छा असते, अधिकारी अध्यक्ष महाराज त्या नस्तीवर असे बसतात की एखादी कोंबडी बसली म्हणून अंड्यातून पिल्लं निघावं तसून त्या 10 नसत्या त्याच्यातून तयार होईल. अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे हक्कभंग स्वीकारावा. जरी मी मंत्री महोदयांच्या विरोधात मांडत असलो तर या अधिकाऱ्यांच्या विरोधात स्वीकारला पाहिजे असा नियम बदलावा. ठीक आहे, मी आपण दिलेली जी माहिती आहे किंवा हरकतीचा मुद्दा जो सादर केला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेईन. परंतु प्रथमदर्शनी असं दिसून येत आहे की हे सभागृहात दिलेलं आश्वासन होतं आणि त्यामुळे आपल्याकडे आश्वासन समितीही आहे. तर मला वाटतं हे उचित राहील की आपण आश्वासन समितीकडे पहिली या संदर्भातली याचिका करू आणि त्यानंतर कोटीच्या कर्मचाऱ्यांवर आपण पगारावर खर्च करतो, त्या आश्वासन कमिटीला मोजतच नाही. म्हणजे 1 ग्रॅम वजन सुद्धा समजत नाही. अध्यक्ष महाराज, हे रेकॉर्ड मध्ये आहे. आश्वासन समितीकडे जाण्याच्या ऐवजी मी विचार केला की पॉवरफुल व्यक्तिमत्वाचे अध्यक्ष आहे, अध्यक्षांकडे कमीत कमी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आश्वासन समितीमध्ये अध्यक्ष आपले अधिकार कधी वापरतात? वेन देर इज नो ऑल्टरनेट एफिकेशियस रेमेडी, म्हणजे इतर कुठचाही मार्ग जेव्हा नसतो तेव्हा अध्यक्षांना त्यांचे अधिकार वापरायला लागतात. त्यामुळे सुधीर भाऊ, आपल्याकडे व्यवस्था लागलेली आहे, आश्वासन समिती आपल्याकडे आहे. आपण आश्वासन समितीकडे याचिका करा. त्यावरती जर समाधानकारक आपल्याला कारवाई प्राप्त झाली नाही तर हक्कभंगा संदर्भातला मी निर्णय घेईन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.